काय करणार आहे? तुला काय वाढलं चुलीत टाक. चुलीत टाकायला आणले का तुम्हाला इथं? आणली मग चुलीत टाकायला असतं ना. मी नीट आहे, तू नीट आहे का बघा ते. हाय मी तुझ्यासोबत एवढी नीट राहून पण तू बोलतो नीट राहा. काय बोलू म्हटलं? लोणचं टाकू ना. नको टाकू लोणचं. गोरी म्हणून काय तुला चाटू? मी कधी बोलली गोरी आहे मग? हा मी कधी बोलली तुला गोरी आहे म्हणून? माझ्या रंगावरती कधी घमंड नाही केला. तू तुझ्या रंगावर. गुड आफ्टरनून गाईज सगळ्यांना. आय होप सगळे मजेत असतील आणि मजेतच राहा तुम्ही पण सगळेजण. आपली काळजी घ्या. आणि मी तर तुम्हाला माहितीच आहे किती मजेत आहे आणि नाही आहे ती मलाच माहिती आहे. आणि जे रेग्युलर बघतात त्यांना माहिती आहे काय ते. आणि खरोखर जे मला अपडेटमध्ये आहेत ना माझ्या ते त्यांना माहितीच आहे सर्व काय ते. तर असं आहे सर्व. आणि आता कुठं फ्री झाली तर म्हटलं चला आता तुमच्यासोबत थोडंसं बोलते, तुमच्यासोबत थोडंसं मी शेअर करते काय ना काय. तर तुमच्यासोबत नेहमी करतच असते. तर ना आता उद्या आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. तर मला ना या टायमाला बोलायला ना कसं तरी थोडंसं वाटते. उद्या लग्नाचा वाढदिवस आणि ना काहीच नाही म्हणजे असं हेच नाही आहे. एक बोलतात ना त्याला एक खुशीचं वातावरण असतं किंवा एक अशी एक्साइटमेंट असते, एक कुठं फिरायचा प्लॅन असतो किंवा काय करायचं काय नाही, कुठं जायचं या सगळ्या गोष्टी असतात. पण ह्या टायमाला ना काहीच तसं नाही आहे. सो त्याच्यामुळे ना मला कुठंतरी ना खूप असं वाईट वाटते. म्हणजे असं खूप मला कसं तरी फील होते ते की असं का म्हणून ह्या टायमाला बरोबर वाटत नाही आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे कधी आपल्याला जेव्हा अशा गोष्टी काही फील होतात ना तेव्हा काहीतरी असं वेगळं घडत पण असतं. तर ना तसंच मला काहीच थोडं वाटतंय ना. तर असं वाटतं की उद्या लग्नाचा वाढदिवस आणि अजूनपर्यंत काही नाही. तर त्याचा मला रिस्पॉन्सच नाही आहे आणि माझ्याशी नीट बोलत पण नाही. मी तर खूप ट्राय केलं त्याच्यासोबत बोलायचं की मी विचार केला की ह्याच्यासोबत मी बोलेल वगैरे, चांगले वागेन, हवं नको तशी म्हणजे देईन, जे पण काही कामं असेल ते पण त्याची करेन मी. म्हणजे काय त्याला काय टाळटाळ मी करणार नाही. मी हा विचार केला कारण की मला ही ॲनिव्हर्सरी खूप छान घालवायची आहे. मी खूप चांगला विचार केला की ही ॲनिव्हर्सरी मी खूप सुंदर घालवेन आणि त्याच्यासोबत मी चांगली तर वागतेच. बट त्याला रुसवा फुगवा त्याला मी तर आता काय करू नाही शकत ना. आता मी माझ्या कुठले पण विषय सोडले तरी पण तो सोडतो का? नाही सोडत आहे ना. म्हणजे कसं आहे ना, म्हणजे त्याला कुठंतरी हे आडून बघते तो मला की नाही मला रियांशी सोबत असंच वागायचं तर मी असंच वागेन. ही त्याची जिद्द आहे आणि ही जिद्द ना त्यालाच त्रास देईल. जर तो माझ्यासोबत नाही ना नीट बोलला आणि उद्या लग्नाचा वाढदिवस आणि जर नाही नीट बोलला तर मी सर्व माझ्या घरीच निघून जाईन. असंच मला वाटतं की मी असं हे योग्य करते म्हणून. कारण की मी एवढं ट्राय करते बोलायचं, मला रिस्पॉन्स येत नाही, माझ्याशी बोलत नाही. म्हणजे माझं काही इथं हे नाही आहे का बोलण्यामध्ये काही वजूच नाही का, मला असं वाटतं. आणि झाली गोष्ट आता मला एवढं बोलायचं की नवरा बायकोमध्ये तर भांडणं तर होतच असतात. पण ती भांडणं कितपर्यंत घेऊन जायची आणि कितपर्यंत त्याचा विचार करायचा, कितपर्यंत रुसवा फुगवा ठेवायचं हे कितपत योग्य तुम्ही पण सांगा. मी बरोबर बोलते की नाही या विषयावरती. भांडणं प्रत्येकाच्या घरामध्ये होतात पण ती कोण किती खेचतं, कोण किती अंडरस्टँडिंग करतं हे प्रत्येकाच्या थिंकिंगवरती डिपेंड असतं ना. मी याला किती वेळा बोलली जाऊ दे सोड, झालं गेलं सोड. नाही बोलतो. काय बोलते सोड, काय सोड, तू कशी बोलते मला. आणि जर सडके त्याचा शब्द तर अजूनपर्यंत तो घेऊनच बसलेला आहे माझ्या पाठी. तर मी हा विचार करते असं कसं मी त्याला अजून काय बोलले असते याच्या जागी तर ह्याने किती माझ्यासोबत केलं असतं काय ना काय. मी फक्त एकच हा शब्द वापरला तर एवढं त्याला म्हणजे हे झालं. ते अशा सर्व गोष्टी आहेत काहीशा. असं वाटतंय की कोणाकोणाला वाटतं की खूप हॅपी आहे, खूप हिच्या लाईफमध्ये मस्त चालले, खाते पिते मस्त एन्जॉय करते फिरते वगैरे. तर असं काय नसतं. सगळ्यांच्याच लाईफमध्ये अशा गोष्टी नसतात घडत. काहीच्या लाईफमध्ये खूप काही असे टर्निंग पॉईंट पण असतात. त्या पॉईंटला ते लोक असतात. पण कसं आहे ना, बोलतात ना प्रत्येक गोष्टीवरती हिंमत करून उभं राहायचं असतं. कोणी किती पण दबवलं, कोणी किती पण काय केलं तरी पण ना त्या गोष्टीत कधी बळी नाही पडायचं. पण माझं मतलब एकच आहे की जेव्हा आपण प्रेम करतो ना, दोघं प्रेम करतो ना, एकत्र येताना भेटताना तेव्हा कोणाला आपण विचारत नाही, बरोबर आहे. तर माझं मतलब हेच आहे की जर दोघांमध्ये काय झालं तर ते दोघांनी सॉल्व्ह करायला पाहिजे, बरोबर आहे ना. तर मला ही कुठंतरी असं वाटतं की ह्या गोष्टी बोलल्या पाहिजे म्हणून मी बोलते आता. आणि राहिला प्रश्न तर उद्याचा, नाही बोलला त्याला जर आता मी काय बोलते, माझ्या बाजूने मी पूर्ण प्रयत्न केला त्याच्याशी बोलण्याचा. पण त्याला जर नसेल असं काय चांगलं बघवत किंवा चांगलं नसेल आवडत तर त्याची मर्जी आणि तो त्याचं नुकसान आहे त्याच्यामध्ये, माझं त्याच्यामध्ये काही नुकसान नाही. मी जाईन, मी याशी बोलणार सुद्धा नाही, माझ्या घरी निघून जाईन थोड्या दिवसासाठी. असं सोडून बुडून जायचं बोलत नाही, थोड्या दिवसासाठी जाईन जोपर्यंत मला छान वाटत नाही. मला तर मी इथं पण स्वतःला छान करून घेते, तुम्हाला तर माहिती आहे मी कशी ॲडजस्ट करते, कशी राहते मी. पण त्याला नाही समजत आहे तर त्याच्यासाठी मला ही गोष्ट करावी लागेल असं मला वाटते. कारण की माणूस हर गोष्ट सहन करून कोण किती लेवलपर्यंत सहन करतो. प्रत्येकाची एक लेवल असते सहन करायची, काहीतरी लिमिट असते, बरोबर ना. एखाद्याची लिमिट जर संपते तर तो काय करतो तुम्हाला तर चांगलं माहिती आहे. तुम्ही सांगा मला हे बरोबर आहे की चुकीचं आहे ते. मी कुठंतरी हे बरोबर बोलते की नाही. लिमिट असते की नाही हर एक गोष्टीची, एखाद्याची थिंकिंगची, एखाद्याची सोचची काहीतरी लिमिट असते. कुठल्या लिमिटपर्यंत कुठला एखादा व्यक्ती विचार करतो, काय करतो, हे सर्व गोष्टी असतात. तर मी हा थोडासा असा विचार केला आहे.
तर त्याच्यामध्ये मला बरेच जण चांगले सुद्धा बोलतील, काही जण मला वाईट सुद्धा बोलतील की हां तू असा कसा विचार करते. पण बघा यार, मला माहिती आहे मी काय बोलते आणि काय नाही. मी खूप विचार करूनच बोलते. मी बोलायचं म्हणून काही बोलत नाही आहे. आज मला असं फील होते, मला असं वाटतं म्हणून मी बोलते. की अदरवाईज मला काय कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहेत. जो तो आपापल्या घरामध्ये खूप हॅपी असतो किंवा काही काही गोष्टींमध्ये ॲडजस्ट करत असतोच. नाहीतर मग याच्यातले काही लोक मला बोलतील पण की आम्ही पण आमच्या घरामध्ये असं त्रास काढतो, त्यात काय मोठं असं नाही. प्रत्येकाची म्हणजे तेवढी कॅपॅसिटी नसते ना सहन करायची किंवा काय करायची. तर प्रत्येकजण वेगळा असतो. प्रत्येकाचा काळ वेळ सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात. तर प्रत्येकाची सहन करायची कॅपॅसिटी पण वेगळी असते. बरोबर ना? मला वाटतं जाऊन दरवाजा खोलते बाबा. अरे हो खोलते. हां काय टाइम लागणार नाही, दरवाजा खोलायला लागतो. नीट आहे सर्व. तू नको टेन्शन घेऊ, माझं सगळं काम मी नीट करते. ठीक आहे, मी माझी काळजी बरोबर घेते कामाची. तू नको व्हायचं. काय काय आला तर काहीतरी चांगला विचार घेऊन आला की खराब विचार घेऊन आला घरामध्ये. बायको पण चांगली लागते, त्यासाठी नवरा पण चांगला लागतो. किटकिटी करणारा असलं काय फायदा त्या गोष्टीचा? काय फायदा? नवरा किटकिट समजून न घेणारा. दरवाजा उघडायला टाइम का लागला? का लागला म्हणजे दरवाजा लावायचं न्यायचं लावल्यावरती तुम्ही किती 15-20 वेळ ठोकला असेल दरवाजा? 15-20 वेळा नाही ठोकला. चुपच 10 वेळा ठोकला असेल. 10 वेळा पण नाही, 5 वेळाच ठोकला असेल. ठक 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 मी 20 वेळा ठोकला. मला माहिती, मी नोटीस केलं. ठीक आहे ना? काय नाही ठोकलंस तू. तमाशा नको करू तू. मी नाही तमाशा करतो. झोप तर गपचूप. झोप नाही, लक्षात नाही का तुला? उद्या काय? उद्या काय? मी उचला बरडत बसते मग. हा का? माहितीये ना काय उद्या? मग काय करू? तेव्हा ना मी नीट आहे, प्लीज तू पण नीट राहा ना प्लीज. माझं एकदा डोकं खराब झालं ना. तुझं डोकं का खराब होतं? पण पहिले तुला सर्व चालू होतं. मी काय मजाक मध्ये बोलले तरी पण तू हसून घ्यायचा. पण आता तर तुझं असं नाहीये. मी नॉर्मल काय बोलली. ऐकलं का? काय नाही ऐकलं मी तुझं. तू तमाशा करतो मला कसला पण. तमाशा? तू विचार कर, तू मुलगा सोडा करतो, मी मुलगा किती करू शकतो? काय पण काय केलं मी? काय? मला नाही वाटत हा मी ठीक चुकीचं आहे. बोलले. हा मग काय बोलायचं बोल. का चुकतोय ना तू? ना बोल, म्हणून असं बोलतो ना बोल. काय ना? विषय बोल? change आता करू. बोल, काय बोलायचं बोल. जाऊ दे, पण मला विषय ताणवायचा काय नाही. मी एकच बोलायचं बोलते, बोल? उद्या लग्नाचा वाढदिवस आहे. काय करणार आहे? तुला वाढीला चुलीत टाक. चुलीत टाकायला आणले का तुम्हाला इथं? आणली मग. चुलीत टाकायला? असतं ना. मी नीट आहे, तू नीट आहे का बघा ती. हाय मी तुझ्यासोबत एवढी नीट राहून पण तू बोलतो नीट राहा. असं काय बोलणं म्हटलं? आता लोणचं टाकू मग. नको टाकू लोणचं. गोरी म्हणून काय तुला चाटू? मी कधी बोलली गोरी आहे म्हणून चाल. हा? मी कधी बोलली तुला गोरी आहे म्हणून चाल. मी माझ्या रंगावरती कधी घमंड नाही केला. तू तुझ्या रंगावर तू काय बोलली मग? हा? का उचलतो म्हणजे? तू मला मारते? मी तुला नाही मारत. तुला जा तिकडं. हा तुझला येतो माझ्यावर. बापरा. तू गप्प राहा. तू काय? काय? जा ना. उद्या वाढदिवस ना लग्नाचा, नीट कर. जा ना, माझ्या खायचा बाजार ना. काय हेच समजून गिफ्ट तुझं. हा गिफ्ट तुझं बघा काय गिफ्ट आहे. तू सडलेला सडका. सडकी